आणि नाट्य रूपांतर माधुरी कुलकर्णी सादर करीत आहोत वनशंकरी. अमेरिकेतील टेक्सास येथील ही कथा. अरे बापरे, 20 मुले दगावली. भारतीय डॉक्टरांच्या टीमने तर सगळ्या प्रकारची काळजी घेतली होती. काय हे दुर्दैव, कशामुळे झालं असावं? अरे अरे, हे अंगावर काय पडतंय? तडके बटाट. हुश. आता तरी या क्षणाला आपण दरवाजा बंद करून बचावलो. खरं तर यात आपला काहीच संबंध नाही, परंतु केवळ भारतीय डॉक्टर म्हणून हे लोक आपल्या मागेही धावून आले. हॉस्पिटलमध्ये भारतीय डॉक्टरांवरचा असंतोष दिवसेंदिवस वाढत चाललाय. भारतीय डॉक्टरांची काही चूक नसताना विनाकारण दोष दिला जातोय, सारखा अपमान केला जातोय. हे काही योग्य नाही. गिरीश, रोजी मला म्हणाली, डॉक्टर, तुम्हाला स्वतःचं मूल नाही, त्यामुळे इतरांच्या बेबीजची डेथ झाली तरी तुम्हाला आईचं काळीज काय असतं हे कधीच कळणार नाही. गिरीश, आपल्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली, पण अजूनही आपण आई बाबा झालो नाही. आपल्याला मूल नसल्याची मनात फार खंत आहे रे. अगं गिरिजा, धीर धर, सावर स्वतःला. आपण प्रामाणिकपणे खूप कष्ट करतोय, आपल्याला पैसेही भरपूर मिळतात, परंतु आपल्याला सुख, समाधान, आनंद मात्र मिळत नाहीये. हॉस्पिटलमध्ये पेशंटची भरपूर गर्दी आहे, परंतु तरीही कुठेतरी तो एकटेपणा जाणवतोय. आपलं पेशंटशी विश्वासाचं नातंही निर्माण होत नाहीये. त्यामुळे पेशंट व आपल्यामध्ये विश्वासाची दरी अधिकच वाढत चाललीये. नेमकं कुठं चुकतंय रे, हेच कळेनासं झालंय. यामुळे डोक्याला फार स्ट्रेस आलाय. आता तर डोक्यावर टांगती तलवारच आहे. गिरीश, हे लोक भारतीय डॉक्टरांना मारायला टपलेत. आपल्याला येथून बाहेर पडणंही कठीण झालंय. आता अंधार पडू लागलाय, गर्दीही थोडी पांगू लागलीय. आता आपण 1 महिन्याची रजा तर काढलेलीच आहे. सध्या तरी लपत छपत येथून बाहेर पडायचं बघूया. हुश. घरी तरी सुखरूप पोहोचलो रे बाबा. गिरीश, आपण अमेरिकेतच लग्न केलं आणि उच्च शिक्षण, करिअर यामध्ये आपण फारच व्यस्त झालो. या बिझी शेड्यूलमध्ये आपल्याला अजूनही मूल नाही ही उणीव मात्र फार जाणवते. हॉस्पिटलमधील हा ताणतणाव अगदी असह्य झालाय. आपल्या दोघांच्या एकमेकांशी मनमोकळ्या गप्पाही होत नाही. आपण कित्येक दिवसात बाहेर कुठे फिरायलाही गेलो नाही. या स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी आपण उद्या कुठेतरी एकांतात निसर्गात बाहेर जाऊया का? आपण उद्या पहाटेच्या अंधारातच घराबाहेर पडायचं आणि अंधार पडल्यावरच घरी परत यायचं. यामुळे आपण कोणालाही फारसे दिसणारही नाही. दुसऱ्या दिवशी दोघेही पहाटे एका वनात येतात व एका मोठ्या दगडावर बसतात. तरी दिवसांनी गर्दीपासून दूर निसर्गात आलो आहोत. खूप प्रसन्न वातावरण आहे. वाह, मस्त गुलाबी थंडी पडलीय. डोंगरातील नितळ झऱ्यांचा नाद, पक्ष्यांची किलबिल, किती सुश्राव्य वाटतंय ना. हळूहळू सूर्याची कोवळी किरणे शरीराला स्पर्श देऊन ऊब देत आहेत. सुगंधित फुलांनी मंद वाराही गंधित झालाय. वाह, समोरच्या तळ्यात किती सुंदर कमळे उमललेली आहेत. निसर्गाचा हा सुंदर आविष्कारच आहे. यामुळे मन खूप प्रसन्न झालंय. येथील वातावरणात खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतात. येथे कोणताही ताणतणाव नाहीये. अगदी वनातील पशूंचे देखील भय वाटत नाहीये. जणू काही येथे कोणीतरी आपल्या भोवती सुरक्षा कवचच धरलेलं असावं. काय? सुरक्षा कवच? गिरिजा, काय म्हणलीस? सुरक्षा कवच? आपल्या भोवती सुरक्षा कवच धरले आहे? गिरीश, अरे एवढे आश्चर्यचकित का झालास? गिरिजा, सुरक्षा कवच, सुरक्षा कवच. मला आपल्या व्यवसायातील यशाचा मंत्र गवसला. माझ्या बाबांचा मंत्र, माझ्या आईचा मंत्र. गिरिजा, ऐक, सगळं सांगतो. सांगली जिल्ह्यात एका खेडेगावात आमचं 4 फुलांचं कौलारू घर होतं. माझे आई बाबा संस्कार व संस्कृती जपणारे होते. माझे बाबा नामांकित वैद्य होते. त्यांचा हातगुण चांगला असल्याने त्यांच्याकडे पंचक्रोशीतील लोक उपचारासाठी यायचे. बाबांकडे दिवसभर पेशंट असायचे, परंतु त्यांना कधी स्ट्रेस निर्माण झालेला मी तर कधी बघितलंच नाही. अरे, काय सांगतोस? अगं हो, कारण बाबा आणि पेशंट मध्ये सुखदुःखाची देवाणघेवाण व्हायची. त्यांच्यामध्ये मोकळा संवाद व्हायचा.
आई बाबा पेशंटची प्रेमाने चौकशी करत, आई रोग्याचे पथ्य पाणी सांभाळत, बाबा औषधं देत आणि आई त्यांना धैर्याच्या गोष्टी सांगून त्यांचे मनोधैर्य वाढवत. त्यामुळे आई बाबा आणि पेशंट यांच्यामध्ये कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. सगळी पंचक्रोशीतील माणसे आमच्या कुटुंबावर खूप प्रेम करत. बाबा म्हणत, काही रोगांवर औषधी इलाज चालत नाही. अशा वेळेस आई बाबा त्यांना आध्यात्मिक बोध देऊन धीर देत. काहींना निसर्गोपचार देऊन निसर्गाचे महत्व सांगत. मृत व्यक्तींच्या कुटुंबालाही धीर देत. लोकांचा आईबाबांवरती प्रचंड विश्वास होता. बाबांची फी देखील अगदी माफक होती. अय्या, किती छान. बाबा तर दर आठवड्यातून एक दिवस औषधी वनस्पती आणण्यासाठी बनात जात. वनस्पतींची पाने, फुले, खोड, मुळे तोडण्यापूर्वी बाबा काही मंत्र म्हणून झाडांची क्षमा मागून मगच आवश्यक तेवढे काढून घेत असत. बाबा म्हणत, निसर्गाच्या सानिध्यात शरीर व मन दोन्ही निरोगी होते आणि कामातील ताणतणावही कमी होतो. वनाचे संरक्षण व संवर्धन केले की निसर्गामध्ये असलेल्या चैतन्याचा साक्षात्कार होतो. वनामध्ये शंकरीचा म्हणजेच पार्वतीचा वास असतो. पार्वती म्हणजेच शक्ती. निसर्गातील ही शक्ती आपल्याला बळ देते आणि आपल्या भोवती सुरक्षा कवच निर्माण करते, असे माझे बाबा नेहमी म्हणत. आणि गिरिजा, अगं, आता ना तू अगदी बाबांसारखीच बोललीस. हे सगळं ऐकून माझ्या अंगावर अगदी शहारे आले रे. कारण आता मलाही हाच अनुभव आला. गिरीश, तुझे आई बाबा नेमके कधी गेले रे? अगं, मी एमबीबीएसच्या लास्ट इयरला असताना आई गेली आणि लगेचच 3 महिन्यांनी बाबा गेले. त्यानंतर मी एमबीबीएस झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला आलो आणि येथेच तुझ्यासोबत सेटल झालो. कर्नाटक राज्यातील बदामी येथील बनशंकरी म्हणजेच शाकंभरी आपले कुलदैवत आहे. आमच्या घरी दरवर्षी पौष शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरीचे नवरात्र बसवत असे. आमच्या घरात पूर्वापार आलेली बनशंकरीची पितळी मूर्ती आहे. बाबा भरपूर पानाफुलांनी देवीची सुंदर पूजा करत. अखंड नंदादीप आणि स्तोत्रांचा परिपाठ यामुळे मंगलमय वातावरण निर्माण होत असे. मी सुद्धा आईबाबांना मदत करत असे. नवरात्र समाप्तीला वरण भात, पुरणपोळी आणि भरपूर भाज्या, कोशिंबिरी, तंबिटाचे लाडू अशा पदार्थांची रेलचेलच असायची. त्या दिवशी घरी जेवायला बरीच माणसं यायची. अगदी खूप मजा यायची बरं का. अगं गिरिजा, माझ्या बाबांनी पूजापाठ आणि सण यामागचे विज्ञान यावरती खूप अभ्यास केला होता. मी 11वी साठी मुंबईला काय आलो आणि मुंबईकर झालो. नंतर या सर्व गोष्टींचा मला पूर्णपणे विसरच पडला. हे सगळं ऐकून मला खूप छान वाटतंय. आई बाबांबद्दल हे सर्व ऐकून माझं हृदय खूप भरून आलंय रे. गिरीश, ती बनशंकरीची मूर्ती कुठं आहे? बनशंकरीची मूर्ती, अगं, कोठे बरं आहे? अगं, घरातच आहे. एका वस्त्रात बांधून पेटीत ठेवली आहे. ही गिरीश, आपण 1 महिन्याची रजा तर काढलेलीच आहे आणि आता मार्गशीर्षही चालू आहे. आपण आता घरी जाऊया का? यावर्षी आपण बनशंकरीचं नवरात्र बसूया. मलाही हे सगळं मनापासून करायला खूप आवडेल. शाकंभरी पौर्णिमेला आपल्या काही लोकांना जेवायला बोलवूया. यामध्ये आपलं मनही रमेल आणि मग महिनाभर हॉस्पिटलमधला ताणतणाव पूर्णपणे विसरायचा. त्यानंतर आईबाबांचा यशाचा मंत्र उपयोगात आणून नवीन आयुष्य जगूया. हो, चालेल की. चला, आता अंधार पडू लागलाय. आता घरी निघूया. काही दिवसांनी पौष शुक्ल अष्टमीच्या दिवशी गिरिजा, वा, दारात काय सुंदर रांगोळी काढलीस. गिरीश, असं का नवख्याने बघितल्यासारखं माझ्याकडे बघतोयस? अगं, हिरवीगार पैठणी, मोत्याची नथ व कुड्या, गळ्यात चिंचपेटी, कपाळावर सुंदर चंद्रकोर. अगं, खूप सुंदर दिसतेस. अगदी साक्षात लक्ष्मीच. डॉक्टर, तुम्ही सुद्धा सोहळ्यामध्ये साक्षात धन्वंतरी दिसत आहात. चला, नवरात्र तर यथासांग पार पडलं. आजचा पूर्णावरणाचा स्वयंपाक सगळ्यांना खूप आवडला. सगळ्या मित्रमंडळींमध्ये गप्पा मारून सुद्धा मन खूप मोकळं झालं. आता खूप रिलॅक्स वाटतंय. काही दिवसातच रजा संपल्यानंतर दोघेही हॉस्पिटलमध्ये येतात. अरे वा, डॉक्टर आलात? वेलकम डॉक्टर. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. सर्व चौकशी केल्यानंतर तुमची काहीही चूक नसल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतीय डॉक्टरांना विनाकारण दोष देऊन त्रास दिला गेला, त्याबद्दल आम्ही सर्व मॅनेजमेंट तर्फे तुमची माफी मागतो. आता तुम्ही तुमची ड्युटी सुरू ठेवा. इट्स ओके. थँक्यू डॉक्टर.
पूर्वीचे त्यांचे प्रोफेशनल आयुष्य बदलून पेशंट बरोबर जिव्हाळ्याचे बंध निर्माण करण्याचा ते प्रयत्न करू लागले. दोघेही आध्यात्मिक वाचन करू लागले. त्यामुळे त्यांचा ताणतणाव कमी होऊ लागला आणि काही दिवसातच गिरीश गिरीश, एक गुड न्यूज आहे. मी आई होणार आहे. मातृत्वाचं सुख मला मिळणार आहे. काय? गिरीजा, मी बाबा होणार. आणि 9 महिने पूर्ण झाल्यावर अरे वा वा, मुलगी झाली. मी बाबा झालो. गिरीश, बनशंकरी कृपेने आपल्याला मुलगी झाली अशी माझी श्रद्धा आहे. म्हणून आपण बाळाचं नाव बनशंकरी ठेवूयात. काही दिवसातच दोघांनी नोकरी सोडली व बनशंकरी नावाने हॉस्पिटल काढले. यामध्ये निसर्ग संगोपन, संवर्धन आणि निसर्गोपचार त्यांनी सुरू केले. गिरिजा, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का ग? पेशंट व आपल्यामध्ये मोकळेपणाने संवाद होऊ लागल्याने उपचार करताना काही दडपणच येत नाही, हो ना? अरे खरंच, एकदम खरं बोललास. हॉस्पिटलमधला स्टाफ, पेशंट आणि आपण असा सगळा एक मोठा परिवार तयार झाला. निसर्गाच्या सानिध्यात व आपल्या या एकत्र परिवारात आपली शंकरी किती छान रुळली आहे ना. खरं आहे. एकत्र कुटुंबात मूल नुसतंच वाढत नाही, तर ते घडत जातं. आणि काही दिवसातच भारत व भारतीय संस्कृतीबद्दल अनेक अमेरिकन लोकांनी पेशंटनी दिलेले भारावून टाकणारे अभिप्राय. डॉक्टर, खरोखर निसर्गात प्रचंड शक्ती आहे. तुमच्यामुळे आम्हाला भारतीय संस्कृती समजू लागली. भारतीय संस्कृतीमुळे आम्ही चराचरातील चैतन्याची अनुभूती घेण्यास शिकलो. तुम्ही भारतीय डॉक्टर खरंच खूप ग्रेट आहात. खरं आहे. माझ्यासारखे अनेक जण खूप डिप्रेशन मध्ये गेले होते, परंतु डॉक्टर गिरीश व गिरिजाने आम्हाला रामकृष्णांच्या अनेक कथा सांगितल्या. त्यातून जीवन कसे जगावे हे खूप छान समजावून दिले. त्यामुळे आमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी मिळाली. खरोखर भारतीय संस्कृती ग्रेट आहे. डॉक्टर, बनशंकरी हॉस्पिटलचे निसर्ग संगोपन, संवर्धन आणि निसर्गोपचार लोकांना खूप आनंद देत आहेत. खरोखर तुम्ही भारतीय डॉक्टर खूप ग्रेट आहात. त्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी, ज्या वनात बनशंकरीचा साक्षात्कार झाला त्या ठिकाणी ते दरवर्षी जाऊन नतमस्तक होऊ लागले.